नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, टीईटी, टेट, पोलीस भरती, क्लर्क भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा घटक असणारा तो म्हणजे संख्या आणि संख्यांचे प्रकार आणि त्यावर येणारे विविध प्रकारची उदाहरणं यांचा सराव आजच्या या तासिकेला आपण घेणार आहोत. याच्या पुढेही टीईटी साठी उपयुक्त असणारे जे काही घटक आहेत त्या प्रत्येक घटकावर आधारित अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. अशाच प्रकारचे तास हे आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर आजच्या तासिकेमधील संख्या आणि संख्याचे प्रकार यावर आधारित कशा प्रकारची उदाहरणे येतात हे उदाहरणं त्या आणि त्यामधील पहिलं उदाहरण काय आहे तर बघा, एका सामान्य वर्षात पहिल्या दिवशी 1 रुपया, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, तिसऱ्या दिवशी 3 रुपये अशा पद्धतीने रुपयांची बचत केली तर त्याने त्या वर्षाच्या शेवटी एकूण किती रुपये बचत केली. तर या ठिकाणी बघा, सामान्य वर्ष म्हणतं. मग सामान्य वर्ष म्हटल्यानंतर त्या वर्षामध्ये एकूण जे दिवस आहेत हे दिवस किती आहेत मित्रांनो? 365 दिवस आहेत. 365 दिवस आहेत. मग पहिल्या दिवशी 1 रुपया, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 रुपये, त्यानंतर तिसऱ्या दिवशी 3 रुपये असे 365 दिवसापर्यंत एकूण रक्कम ही आपल्याला काय करायची आहे? सर्व मिळून मोजायची आहे. मग या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 असेच 365 पर्यंत सर्व संख्यांची, सर्व रुपयांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग याच्यासाठी शॉर्ट ट्रिक काय आहे, फॉर्म्युला काय आहे? तर या ठिकाणी सर्वात शेवटची संख्या कोणती आहे मित्रांनो? ती आहे 365 आणि त्याच्या पुढची संख्या घ्यायची ती म्हणजे 366 आणि त्याला भागिले 2 करायचं. मग या ठिकाणी जर बघितलं तर बघा, बे एक बे उरला 1 झाले 16, बे 8 16 आणि बे 3 6. मग या ठिकाणी 165 गुणिले 183 यांचा गुणाकार करून घेऊयात. मग 3 5 15, 3 ने गुणूयात. 3 5 15 5 हातचा आलेला आहे 1, 6 3 18 आणि 1 19 ला 9, पुन्हा हातचा 1 आलेला आहे, 3 3 9 आणि 1 मिळून होतात 10. त्यानंतर एककानं गुणलेला आहे म्हणून एककाच्या खाली 0 लिहा आणि दशकानं गुणायचं आहे म्हणजे 8 न गुणायचं आहे. 8 45 ला 0, हातचे आले 4, 8 संग 48, 48 आणि 4 मिळून होतात 52 ला 2, हातचे आले 5 आणि 8 त्रिक 24, 24 आणि 5 मिळून होतात 29. परत काय करायचं तर एकक आणि दशक याच्या खाली 0 लिहायचे आहे आणि 1 ने गुणायचं आहे. मग या ठिकाणी 5 आहे, 6 आहे आणि 3 आहे. आता या सर्वांची काय? मग या ठिकाणी 5 5 आलेला आहे, 9 9 आलेला आहे. त्यानंतर 5 आणि 2 मिळून होतात 7, 10 आणि 6 ला 16 6 हाताला 1 आणि पुन्हा 1 6 म्हणजे या ठिकाणी 66,795 एवढी रक्कम ही काय होणार आहे तर वर्षाच्या शेवटी बचत होणार आहे. आणि 66,795 हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. याच्यानंतर 3 क्रमवार येणाऱ्या संख्याची बेरीज 15 आहे तर त्यातील मधल्या संख्येचा वर्ग किती? आणि या ठिकाणी किती संख्या दिलेल्या आहेत तर 3 संख्या दिलेल्या आहेत बघा, आणि तिन्ही संख्याची बेरीज किती आहे तर 15 आहे. मग 15 या बेरजेला डायरेक्ट काय करायचं? 3 न भागायचं. मग 3 1 3 आणि 3 5 15. मग ज्या वेळेला अशा प्रकारे बेरजेला आपण त्या संख्येने भागणार आहोत त्यावेळेला काय भेटणार आहे? आपल्याला त्याची सरासरी भेटणार आहे. आणि संख्या ज्या आहेत त्या विषम आहेत म्हणजे 3 आहेत. मग 3 असल्यानंतर हे जे 5 उत्तर आलेलं आहे तर हे मध्यभागी असणार आहे आणि याच्या पुढचा एक अंक आहे तो म्हणजे 6 आहे आणि याच्या अगोदरचा जो एक अंक आहे तो म्हणजे 4 आहे मित्रांनो, तो 4 आहे. मग आता मध्यभागी संख्या कोणती आलेली आहे? 5 आहे. मग 5 चा जर वर्ग बघितला तर तो येतो 25 आणि 25 हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. 10 क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज 115 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती? याच्या मग काय करायचं तर 115 या ठिकाणी लिहून घ्यायचं. आता 115 ला जर 10 न भागलं तर उत्तर येतं 11.5. मग या ठिकाणी 11.5 जे आहे तर याच्यातील 11 ही संख्या लिहून घ्यायची. ही का लिहून घ्यायची तर बघा, या ठिकाणी 10 क्रमवार
संख्या आहेत, म्हणजे संख्यांचं प्रमाण किंवा संख्या जे आहेत ते समप्रमाणामध्ये आहेत, म्हणून या ठिकाणी जे दशांश पाठ आहे ते सोडून द्यायचं आहे आणि या ठिकाणी 11 लिहायचं आहे. आता या ठिकाणी याच्या अगोदरच्या काय करायच्या 4 संख्या लिहून घ्यायची आहेत मित्रांनो. मग या ठिकाणी 11च्या अगोदर काय येतं तर 10 येतं, त्याच्या अगोदर 9, त्याच्या अगोदर 8 आणि त्याच्या अगोदर 7 झालेला आहे. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 संख्या झालेल्या आहेत आणि याच्या पुढील 5 संख्या मग 11 झाल्यानंतर 12 13 14 15 आणि 16 अशा एकूण 10 संख्या झालेल्या आहेत बघा. मग 10 संख्या याच्यामधील आपल्याला काय काढायची आहे, सर्वात मोठी संख्या काढायची. मग सर्वात मोठी संख्या या ठिकाणी कोणती आहे, 16 ही सर्वात मोठी संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्याची बेरीज किती. तर या ठिकाणी काय केलेलं आहे, 1 ते 10 पर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामधील ज्या काही समसंख्या आहेत त्याची बेरीज विचारलेली आहे. मग आता काय करायचं मित्रांनो, तर ह्या ज्या 10 संख्या आहेत या 10 संख्यामध्ये एकूण समसंख्या किती आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल, या 10 संख्येला 2 ने भागावं लागेल. मग बे 5 10 म्हणजे एकूण समसंख्या ज्या आहेत त्या किती आलेल्या आहेत, त्या आलेल्या आहेत 5. मग काय करायचं, जेवढ्या समसंख्या आहेत त्याच्या पुढील एक संख्या घ्यायची आणि त्या दोन्हीचा गुणाकार करायचा मित्रांनो. मग 5 सक्क 30 आलेला आहे आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे, उत्तर असणार आहे. म्हणजेच 1 ते 10 पर्यंतच्या ज्या काही समसंख्या आहेत या समसंख्येची बेरीज ही किती असणार आहे, 30 असणार आहे. आणि 30 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे, तर बघा पहिल्या 50 क्रमवार समसंख्याची बेरीज किती. आता या ठिकाणी बघा पहिल्या 50 क्रमवार समसंख्या म्हणतं, मग या ठिकाणी 1 ते 50 म्हणलं असतं तर 1 ते 50 मधील समसंख्या म्हणलं असतं, याचा अर्थ 1 ते 50 पर्यंतच्या संख्यामधील समसंख्या असा झाला असता. परंतु या ठिकाणी पहिल्या 50 क्रमवार समसंख्या याचाच अर्थ एकूण समसंख्येची संख्या जी आहे ती किती आहे, 50 आहे. मग 50च्या पुढचा संख्या काय आहे तर 51 आहे. मग या दोन्हीची काय करायची आहे, तर या दोघांचाही गुणाकार करायचा आहे. मग 5 1 5 5 5 25 झालं आणि हे शून्य जशास तसं, म्हणजे 50 क्रमवार समसंख्येची बेरीज जी आलेली आहे ही किती आलेली आहे, 2550 आलेली आहे. ज्या वेळेला अशा प्रकारे आपण समसंख्याची बेरीज करणार आहोत त्यावेळेला काय करायचं, तर त्या ठिकाणी एकूण किती समसंख्या आहेत ते अगोदर काढून घ्यायचं. एवढ्या समसंख्या असतील त्याच्या पुढील संख्या घेऊन त्या दोन्हीचा गुणाकार केला म्हणजेच समसंख्येची बेरीज ही या ठिकाणी आपली निघणार आहे. मग या ठिकाणी 50 क्रमवार समसंख्येची बेरीज ही आलेली आहे 2550 आणि 2550 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढील प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. 98 नंतर क्रमाने येणारी 122 क्रमांकाची विषम संख्या कोणती. तर या ठिकाणी आता आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो की या ठिकाणी 98 हे काय आहे, तर 98 ही समसंख्या आहे. बघा 98 काय आहे, ही समसंख्या आहे आणि आपल्याला विचारलेली कोणती आहे, विचारलेली संख्या ही विषम आहे. मग अशा वेळेला काय करायचं, ज्या वेळेला समसंख्या दिलेली आहे आणि विषम संख्या विचारलेली आहे अशा वेळेला काय करायचं, तर बघा सगळ्यात अगोदर कोणती संख्या आपल्याला दिलेली आहे, 98 दिलेली आहे. मग त्याच्या पुढील कितव्या क्रमांकाची संख्या विचारलेली आहे, पुढील. आता काय म्हणतं, नंतर म्हणतं किंवा पुढील म्हणल्यानंतर या ठिकाणी अधिक लिहायचं आहे. आणि कितव्या क्रमांकाची आहे, तर 122व्या क्रमांकाची विषम संख्या आहे. मग या 122 ला 2 करायचं आणि या ठिकाणी बघा सम दिलेले आहे, विषम विचारलेले आहे. मग ज्या वेळेला अशा प्रकारे बदल असेल त्यावेळेला -1 करायचं. मग आता या ठिकाणी बघा 98 झालेला आहे अधिक या ठिकाणी बेदोनी 4 झालेला आहे, बेदोनी 4 आणि -1 जर केलं तर या ठिकाणी काय येणार आहे, 98 अधिक 243 येणार आहे. मग 8 आणि 3 1101 हा चाललेला आहे. 1 9 आणि 4 13 आणि 1 1404 हा चाला 1 आणि या ठिकाणी 2 आणि 1 3. म्हणजेच 98 नंतर क्रमाने येणारी 122 क्रमांकाची जी विषम संख्या असणार आहे ती कोणती असणार आहे, तर ती 341 असणार आहे. आणि 341 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे, तर बघा 225 नंतरची 25वी विषम संख्या आणि 324 नंतरची
आठवी विषम संख्या यांच्यातील फरक किती? आता या ठिकाणी बघा मित्रांनो, काय केलेलं आहे, 225 नंतरची 25वी विषम संख्या. मग 225 ही काय आहे, तर ही विषम संख्याच आहे आणि विषम संख्येच्या पुढील विषम संख्या विचारलेली आहे. मग आता काय करायचं, तर या ठिकाणी बघा 225 लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर नंतरची म्हणल्यानंतर अधिक येतं, त्यानंतर 25वी म्हणल्यानंतर 25 गुणिले 2 येणार आहे. आणि या ठिकाणी 225 ही विषम संख्या आहे आणि 25 ही सुद्धा विषम संख्या विचारलेली आहे, म्हणून याच्यामधून वजा 1 होणार नाही. मग काय होणार, तर 25 गुणिले 2 होईल. मग आता हे सोडून घेऊ. मग 225 अधिक 25 दोन्ही 50 झालेला आहे आणि 225 अधिक 50 म्हणजे 275 हे याची पुढील 25वी विषम संख्या झाली. आता 324 या संख्येच्या नंतरची 8वी विषम संख्या म्हणतं. मग काय करायचं, नंतरची 8वी विषम संख्या, मग 8 गुणिले 2 करायचं. आता बघा 324 ही काय आहे, ही समसंख्या आहे आणि विचारली विषम संख्या, म्हणून या ठिकाणी 1 वजा करून घ्यायचं आहे. मग या ठिकाणी बघा 324 अधिक 8 दोन्ही 16, 16 मधून 1 गेले, खाली उरले 15. मग याची करून घ्यायची बेरीज. मग 4 आणि 5 मिळून होतात 9, 2 आणि 1 मिळून होतात 3 आणि या ठिकाणी 3 अशी 3. मग यांची किंवा 324च्या पुढची 8वी जी विषम संख्या आलेली आहे ती आलेली आहे 339. या दोन्ही मधला फरक म्हटलं, मग फरक म्हणल्यानंतर काय करायचं मित्रांनो, तर या ठिकाणी 339 मधून 275 वजा करायचे आहेत. मग या ठिकाणी 9 मधून 5 गेले, खाली उरले 4. त्यानंतर 13 मधून 7 गेले, खाली उरतात 6 आणि या ठिकाणी 2 मधून 2 गेले 0. म्हणजे या दोन्हीतील फरक किती आलेला आहे, तर तो आलेला आहे 64. मग 64 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं जे उदाहरण आहे ते आपण पाहूयात. पहा, x अधिक 5 ही समसंख्या आहे, या मागील 16वी विषम संख्या खालीलपैकी कोणती? आता या ठिकाणी बघा x अधिक 5 ही काय आहे, तर ही एक समसंख्या आहे आणि या मागील म्हणतं. मग मागील म्हणल्यानंतर काय करायचं, तर या ठिकाणी वजा चिन्ह द्यायचं मित्रांनो आणि 16वी संख्या विचारली, मग 16 गुणिले 2 आणि या ठिकाणी समसंख्या दिलेली आहे, विचारलेली विषम आहे, म्हणून या ठिकाणी वजा करायचं आहे. मग बघा x अधिक 5 वजा 16 दोन्ही 32, 32 मधून 1 गेलं, खाली उरले 31. मग आता या ठिकाणी बघा x अधिक 5 वजा 31. मग या ठिकाणी जर आपण सोडवलं तर ते काय येतं, x आणि 31 मधून 5 गेले, म्हणजे या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आणि या ठिकाणी 26 आलेलं आहे. म्हणजे x वजा 26 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे आणि x वजा 26 हे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर हे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. ए ही विषम संख्या आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणती? तर या ठिकाणी बघा ए ही काय आहे, एक विषम संख्या आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणती, अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी ए ही विषम संख्या आहे, म्हणून या ठिकाणी आपण 5 घेऊयात आणि पुढची पर्याय आपण सोडूयात. मग बघा या ठिकाणी 2a अधिक 7. मग या ठिकाणी 2a म्हणजे 2 गुणिले 5 घेतलं अधिक 7 घेतलं, मग 5 दोन्ही 10, 10 आणि 7 मिळून होता 17. मग 17 ही काय आहे, तर ही विषम संख्या आहे, म्हणजे समसंख्या नसल्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर दुसरा पर्याय बघा, 2a वजा 3 म्हणजेच काय झालं, तर 2a म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 5 वजा 3 जर केलं तर 5 दोन्ही 10, 10 मधून 3 गेले, खाली उरले 7. 7 सुद्धा विषम संख्या आहे, म्हणून दुसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. त्याच्यानंतर तिसरा पर्यायामध्ये 2a अधिक 1. मग 2a म्हणजेच या ठिकाणी 10 झालं, वजा 1 बरोबर खाली झाले 9. 9 हा सुद्धा पर्याय या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण 9 ही विषम संख्या आहे. राहिला चौथा पर्याय, तो म्हणजे डी. काय आहे, तर 2a अधिक 4 बरोबर 2 गुणिले 5 अधिक 4 जर केलं तर 5 दोन्ही 10, 10 अधिक 4 बरोबर झाले 14. मग 14 हा जो पर्याय आहे हा समसंख्या आहे. बघा हा काय आहे, समसंख्या आहे, म्हणून याचं अचूक उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, 2a अधिक 4 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. कंसामध्ये 8 अधिक 4a ही
98,537 या संख्येतील सहस्त्रस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे. तर ए ची किंमत किती? आता या ठिकाणी बघा 8 अधिक 4a ही जी किंमत आहे ही कशाची आहे? तर सहस्त्रस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे. मग या ठिकाणी सहस्त्रस्थानी अंक कोणता आहे? 8 आहे. आणि 8 ची स्थानिक किंमत किती आहे मित्रांनो? तर 8 ची स्थानिक किंमत 8 गुणिले 1000 बघा. ठीक आहे, 8 गुणिले 1000 म्हणजेच 8000 होते. मग या ठिकाणी बघा 8 अधिक 4a बरोबर 8000 झालेला आहे. ठीक आहे, मग आता या 8000 मधून या ठिकाणचं 8 हे बरोबर चिन्हाच्या जर दुसऱ्या बाजूला गेलं तर काय होतं? तर -8 होतं. मग 4a बरोबर 8000 मधून जर 8 गेले तर खाली किती उरतात बघा? 7992 उरतात. आपल्याला काढायची आहे ए ची किंमत. मग ए बरोबर 7992 भागिले 4 करायचं आहे आणि या 4 न भागायचं आहे. मग 4 1 4, 4 1 4, खाली उरलेले आहेत 3 झाले 39, 4 9 36, पुन्हा या ठिकाणी 3 उरले, पुन्हा 4 9 36, पुन्हा या ठिकाणी 3 उरले आणि 4 8 32. मग ए बरोबर काय होणार आहे? तर 1998 हे होणार आहे. आणि 1998 हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. यम ही अंक समसंख्या आहे. तर पुढीलपैकी कोणती संख्या निश्चित सम असेल? निश्चित सम असेल. मग आता बघा यम ही काय आहे? तर यम ही एक समसंख्या आहे आणि पुढीलपैकी कोणती समसंख्या आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग या ठिकाणी बघा यम जर आपण 6 पकडलं, यम बरोबर जर 6 पकडलं तर पहिला जो पर्याय आहे यम अधिक 2 म्हणजेच 6 अधिक 2 बरोबर झाले 8. हे काय आहे? समसंख्याच आहे. त्यानंतर दुसरा आहे यम वजा 4 म्हणजे 6 वजा 4 बरोबर 2. हे सुद्धा समसंख्याच आहे. तिसरा पर्याय जो आहे 2m अधिक 2 म्हणजेच या ठिकाणी 6 दोन्ही 12 अधिक 2 बरोबर झाले 14. ही संख्या सुद्धा समसंख्याच आहे. आणि चौथा पर्याय जो आहे तो म्हणजे सर्व बरोबर. हा सर्व बरोबर हा जो पर्याय आहे तेच या उदाहरणाचं अचूक उत्तर असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचे जे उदाहरण आहे ते काय आहे बघा. तर एका शेतात काही मेंढ्या व मेंढपाळ आहेत. मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती? आता या ठिकाणी जर बघितलं तर एक लक्षात घ्यायचं आहे की मेंढ्या या ठिकाणी मेंढ्या यांची संख्या काढूयात. मग मेंढ्याची संख्या काढण्यासाठी काय करायचं? तर एकूण पायांची संख्या किती आहे ते लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी डोक्यांची जी संख्या आहे तर डोक्यांच्या संख्येच्या दुप्पट करून घ्यायचं आहे. मग 26 दोन्ही किती होतात? 52 होतात. आणि या दोन्हीची वजाबाकी करून याला काय करायचं आहे? 2 न भागायचं आहे. मग आता या ठिकाणी बघा 98 मधून 8 मधून 2 गेले, खाली उरले 6. आणि या ठिकाणी 9 मधून 5 गेले, खाली उरले 4. मग याला जर 2 ने भागलं तर आपल्याला काय करणार आहेत? तर आपल्याला मेंढ्याची संख्या निघणार आहे. मग बे 1 बे, बे 2 4, बे 3 6 म्हणजे 23 मेंढ्या असणार आहेत. 23 काय असणार आहेत? 23 मेंढ्या असणार आहेत. मग 23 मेंढ्या जर म्हटलं तर या ठिकाणी बघा 23 चोक जर म्हटलं तर काय झालं? 23 चोक होतात 92. मग आता काय करायचं? तर बघा 98 मधून 92 वजा करायचे. या 98 पायातून 92 पाय काय करायचे? वजा करायचे. मग वजा केल्यानंतर या ठिकाणी 8 मधून 2 गेले, खाली उरले 6 आणि या ठिकाणी 0. मग 6 पाय राहिलेले आहेत आणि 6 पाय हे कसे असणार आहेत? तर प्रत्येकी 2-2 पाय असणार आहेत म्हणून याला 2 न भागायचं आहे. मग या 6 ला 2 न भागलं मग बे 1 बे, बे 3 6 म्हणजेच मेंढपाळांची संख्या किती आलेली आहे? ती आलेली आहे 3. मग 23 मेंढ्या आणि 3 मेंढपाळ हा जो पर्याय आहे हा कुठं आहे? तर हा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे. याच्या पुढचं उदाहरण कोणतं आहे बघा. प्रारंभिक 200 संख्याचे एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्याची बटणे किती वेळा दाबावी लागतील? मग आता या ठिकाणी बघा 1 2 3 4 ते
200 पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्यांचं लेखन करायचं आहे. मग त्यासाठी संगणकावरील संख्येची बटणे किती वेळा दाबावी लागतील, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात अगोदर एक अंकी संख्या किती आहेत मित्रांनो, तर या ठिकाणी बघा 1 ते 9 एकूण अंक जे आहेत ते 9 आहेत. म्हणजेच या 9 अंकांना दाबण्यासाठी किंवा 9 अंक लिहिण्यासाठी संगणकाचे बटन हे किती वेळा दाबावे लागणार आहे, तर 9 वेळा दाबावे लागणार आहे. त्यानंतर जर विचार केला तर 2 अंकी संख्या जी आहेत, 2 अंकी संख्या, एकूण 2 अंकी संख्या किती आहेत त्या बघा, 10 ते 99 पर्यंतच्या 2 अंकी संख्या आहेत त्या आहेत 90. मग 90 2 अंक दाबण्यासाठी बटन 2 वेळा दाबावं लागणार आहे, म्हणून या ठिकाणी 2 केलं. म्हणजेच या ठिकाणी 9 2 18 म्हणजे 180 वेळा हे बटन दाबावं लागणार आहे. त्यानंतर 3 अंकी संख्या जी आहेत याच्यामध्ये 100 ते 200 पर्यंतचा जर विचार केला तर बघा, 3 अंकी 100 ते 200 पर्यंतचा जर विचार केला तर त्या येतात 101 आणि 101 गुणिले 3 जर केलं तर या ठिकाणी काय येतं बघा, 303 येतं. मग या ठिकाणी 9 अधिक 180 अधिक 303 यांची बेरीज करूयात. मग 3 आणि 9 म्हणून होतात 12, 12शी 2 हातचाला 1, 8 आणि 1 म्हणून होतात 9 आणि या ठिकाणी बघा 3 आणि 1 म्हणून होतात 4, म्हणजे 492 वेळा काय करावं लागणार आहे, तर संगणकाचं बटन जे आहे ते आपल्याला दाबावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला 200 पर्यंतच्या संख्याचं लेखन करता येणार आहे. तर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. पहिल्या 14 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज किती. आता या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, तर नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज विचारलेली आहे. मग एकूण संख्या किती आहेत, तर त्या 14 आहेत आणि 14च्या पुढे 15 भागिले 2 करायचं आहे. मग या ठिकाणी बघा, बे 1 बे 7 14, मग 15 गुणिले 7 जर केलं तर ते किती होतं, तर ते होतं बघा 105. काय करायचं पुन्हा, तर या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे तर त्याचा वर्ग करायचा. मग या ठिकाणी 105 आलेला आहे, मग 105 चा काय करायचा आहे मित्रांनो, वर्ग करायचा. मग 5 5 25 आणि 11 गुणिले 10 जर केलं तर बघा या ठिकाणी 11 1 11 आणि या ठिकाणी 0 म्हणजे 110 आलं. मग या ठिकाणी 110 लिहिलं, म्हणजेच या ठिकाणी 11,025 हे काय असणार आहे, 14 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज असणार आहे. आणि 11,025 हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. 136 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. तर बघा 136 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्याचा पाया काढायचा असेल त्यावेळेला काय करायचं मित्रांनो, तर 136 ही संख्या जशास तशी लिहून घ्यायची, त्याला 2 ने गुणायचं किंवा 136 ची दुप्पट करायची. मग या ठिकाणी दुप्पट जर केली तर ती काय येते बघा, तर 6 2 12शी 2 आलेला आहे, हातचाला 1, 3 2 6 आणि 1 7 आणि पे 1 बे आलेला आहे. मग या ठिकाणी 272 आलेला आहे आणि 272 यापेक्षा लहान वर्ग संख्या जी आहे ही वर्ग संख्या कोणती आहे, ती आहे बघा 256. काय आहे, 256 ही वर्ग संख्या आहे. आणि 256 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 256 हा 16 या संख्येचा वर्ग आहे. म्हणून 16 हा काय झालेला आहे, तर 136 या संख्येचा पाया हा 16 झालेला आहे. याच्यानंतर याच्या पुढचे जे उदाहरण आहे, याच्या पुढील उदाहरण कोणतं आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा 21 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. तर बघा 21 या त्रिकोणी संख्येनंतर म्हणतं, मग या ठिकाणी 21 करून घ्या. त्यानंतर 21 च्या दुप्पट 42 झालेला आहे आणि 42 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे, ती आहे 36. मग 36 हा कशाचा वर्ग आहे, तर तो 6चा आहे. आणि काय म्हणतं, तर 21 या त्रिकोणी संख्येनंतर येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया. मग या ठिकाणी 6 याच्या पुढील 7वी त्यामध्ये 7 मिळवायचं म्हणजे 13 आलेला आहे. 13 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात. तर बघा 15 या त्रिकोणी संख्यानंतर क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती. आता या ठिकाणी बघा 8वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे आणि याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपल्याला पाया विचारला होता.
मग 15 या त्रिकोणी संख्येनंतर मग 15 ही जी त्रिकोणी संख्या आहे याची दुप्पट करून घ्यायची, ती झाली 30. मग 30 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे, तर ती आहे बघा 25. मग 25 हा वर्ग कशाचा आहे, तर तो आहे 5चा. मग 5 हा याचा पाया आलेला आहे. आणि याच्या पुढील कितवी त्रिकोणी संख्या, तर 8वी त्रिकोणी संख्या किती म्हणतं. मग 8 केलं तर या ठिकाणी बघा 8 आणि 5 मिळून होतात 13. मग 13 हा पाया झालेला आहे मित्रांनो. मग 13 पाया आहे. मग 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती, तर काय करायचं, 13 गुणिले 14 करायचं भागिले 2 करायचं आहे. मग या ठिकाणी बे 1 बे, बे 7 14 आणि 13 सत्ती 91 हे 8वी त्रिकोणी संख्या असणार आहे. मग 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी जी 8वी त्रिकोणी संख्या आहे ती म्हणजे 91 आहे. आणि 91 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण पाहूयात. 1 6 4 3 7 9 या 6 अंकांपासून कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न करता किती वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार करता येतील. आता अगदी सोपं उदाहरण आहे मित्रांनो. या ठिकाणी किती संख्या दिलेल्या आहेत, तर 6 संख्या दिलेल्या आहेत. आणि या 6 संख्यांपासून किंवा या 6 अंकांपासून आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची आहेत, 4 अंकी संख्या तयार करायची आहेत. मग 6 मधून आपल्याला ह्या 4 काय करायचं आहे, वजा करायचं आहे. मग या ठिकाणी बघा वरती 6 जशास तसं आलं, खाली काय आलेलं आहे, तर या ठिकाणी 2 आलेला आहे. मग 6 अंकापासून किती संख्या तयार होतात हे पाहण्यासाठी काय करावं लागेल, तर 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 अशा प्रकारे आपल्याला लिहून घ्यावं लागेल. आणि या ठिकाणी 2 अशा प्रकारे लिहिलं. मग हे 2 कटलं, हे 2 कटलं. आता याचा करायचा आहे गुणाकार. मग 6 पंचे 30, 3 चौक 12 म्हणजे 120 आणि 12 त्रिके 36 म्हणजे 360 संख्या या काय होणार आहेत, तर तयार होणार आहेत. आणि 360 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे. तर